जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की ज्याने सद्गुरूंचे चरण पकडले त्याला दुसऱ्यांचे पाय पकडायची वेळ कधीही येत नाही, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सद्गुरूंचे चरण कधीही सोडू नका, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की मनाला स्थिर ठेवा. जसं पाणी स्थिर असल्यावर स्वच्छ राहतं म्हणले समर्थ. समर्थ म्हणतात की पाणी ज्यावेळेस स्थिर असतं त्यावेळेस स्वच्छ राहतं, पण जर सतत आपण पाण्याला हलवत राहिलो तर ते पाणी गढूळ होणार आहे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की विवेकातून घ्या. आपल्याही मनाचं तसंच आहे. आपण सतत विचार करत राहिलो त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये असंख्य विचाराचा गोंधळ निर्माण होतो आणि काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे आपल्याला कळत नाही आणि निर्णयही घेता येत नाही. आणि घाई गडबडीत आपण चुकीचा निर्णय घेतो आणि तोच आपल्या आयुष्यासाठी घातक ठरतो, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की पाणी स्थिर असतं म्हणून स्वच्छ राहतं, तसं आपल्या मनालाही स्थिर ठेवा. त्यासाठी मनाचे 205 श्लोक समर्थ रामदास स्वामींनी पूर्वी लिहूनच ठेवले आहेत, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की कुठलीही वेळ येऊ द्या, कुठलाही प्रसंग येऊ द्या, कुठलंही संकट येऊ द्या, सद्गुरूंचे चरण पकडा, पण दुसऱ्यांचे पाय कधीही पकडू नका, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की ज्यावेळेस झाडाचे सर्व पाने खाली पडतात, ज्यावेळेस झाडाचे सर्व पाने गळून खाली पडतात, त्यावेळेस तेच झाड उसनं पानं दुसऱ्या झाडाला मागत नाही. त्यावेळेस तेच झाड उसनं पानं दुसऱ्याला मागत नाही, तर ते स्वतःच्या बळावर स्वतः पालवी फुटवतं, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की बघा म्हणले समर्थ, ज्यावेळेस म्हणले उन्हाळ्यात नदी आटते, विहिरी आटतात, त्यावेळेस त्या नदी आणि विहिरी इतर नद्यांकडून किंवा इतर विहिऱ्यांकडून पाणी उसणं मागत नाहीत. तर ज्यावेळेस पाऊस येतो, ज्यावेळेस पाऊस पडतो, झरा उत्पन्न होतो, त्यावेळेस मात्र त्या नदीमध्ये, त्या विहिरीमध्ये पाणी आपोआपच येणार आहे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ज्यावेळेस शेतीमध्ये पीक नसतं, उन्हाळ्यामध्ये शेतीमध्ये पीक नसतं, त्यावेळेस ती शेती किंवा ती जमीन इतर शेतींना उसनं पीक मागत नाही. ज्यावेळेस तो शेतकरी त्या शेतीमध्ये बी पेरतो त्यावेळेस ते आपोआपच उगवतं, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की कुठलीही वेळ येऊ द्या, कुठलाही प्रसंग येऊ द्या, सद्गुरूंचे चरण पकडा, इतरांचे पाय कधीही पकडू नका, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्याला सद्गुरू चरण भेटले त्याला इतरांच्या पाया पडण्याची कधीही वेळ आणि प्रसंग येतच नाही, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की परब्रह्म परमेश्वर चराचरामध्ये, सृष्टीमध्ये तो व्यापून उरलेला आहे. तो आपल्याला संकट देतो, दुःख देतो, पण त्यातून सोडवतही तोच, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. फक्त आपल्याला त्याच्या चरणावर दृढ विश्वास ठेवता आला पाहिजे, त्याचं अखंड नामस्मरण करता आलं पाहिजे आणि अंतःकरणातून आपल्याला त्याचं नाव घेता आलं पाहिजे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी इतरांचं चांगलं व्हावं अशीच आपली भावना पाहिजे, नेहमी इतरांचं उत्तमच व्हावं अशी आपली भावना पाहिजे, तर आपलं उत्तमच होतं, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की आपण दुसऱ्यांसाठी खड्डा खांदतो, पण त्या खड्ड्यात आपण स्वतःच पडतो. कधीतरी म्हणले समर्थ अनुभव घ्या. म्हणून म्हणले समर्थ वर्तमान काळ चोख ठेवा, भविष्याची चिंता करू नका, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ आपल्याला एक सुंदर असा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की अकबर आणि बिरबल हे राज दरबारात अकबरने बिरबलला बोलवलं आणि बिरबलला अकबर म्हणू लागला, अरे तू तर म्हणतोय तू देवाचं सारखं नामस्मरण करतोय, देवाची पूजा अर्चा करतोय, मग मला आज एका प्रश्नाचं तू उत्तर मला दे. त्यावेळेस बिरबल म्हणला, ठीक आहे महाराज, तुम्ही बोला तरी. त्यावेळेस अकबर म्हणाला की तुझा देव कसा दिसतोय आणि कोठे राहतोय हे मला सांग. तुझा देव कसा दिसतो आणि कोठे राहतोय हे तू मला उद्या सांगितलंच पाहिजे. त्यावेळेस मात्र बिरबलला काहीच कळेना. आता अकबरला देव कसा दाखवायचा आणि कोठे आहे हे तर कसं दाखवायचं. त्यावेळेस बघा, बिरबल थोडं काळजीत पडला आणि तो घरी आला. घरी आल्यानंतर त्याला जेवणही जाईना, तो पाणीही पिला नाही. त्यावेळेस त्याच्या मुलाने आपल्या बाबांना विचारलं, म्हणजे त्या बिरबलला विचारलं. त्यावेळेस त्याने सर्व काही सांगितलं की अकबरने सांगितलं आहे की देव कसा दिसतोय आणि कोठे राहतोय हे मला तू सांगायचं. त्यावेळेस बघा म्हणले तो मुलगा फार चातुर्य होता, त्याला विवेक होता, हुशार होता. तो म्हणाला, काही बाबा काळजी करू नका, उद्या मी तुमच्याबरोबर राज दरबारात येतो आणि या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी राजाला देतो, अकबरला देतो. त्यावेळेस ठीक आहे म्हणला. बिरबल आणि त्याचा मुलगा पुन्हा राज दरबारात गेले. अकबरने प्रश्न केला की बिरबल, मी तुला काल प्रश्न विचारलेले त्याचं मला उत्तर दे, देव कोठे आहे
आणि तो कुठे राहतोय हे मला तू सांग. त्यावेळेस तो मुलगा पुढे आला आणि तो म्हणाला, राजेसाहेब, मी तुम्हाला दोन्ही प्रश्नाचे उत्तर मी देतो. मला एका पेल्यामध्ये दूध फक्त द्या. त्यावेळेस बघा अकबरने आपल्या सैनिक लोकांना सांगितलं आणि पेल्यावरून दूध त्या मुलाला दिलं. आणि त्या मुलाला अकबरला वाटलं की तो मुलगा दूध पिण्यासाठी मागत आहे, पण त्या मुलाने मात्र दूध पिलं नाही. दूध एका चमच्याने सतत ढवळत राहिला. त्यावेळेस मात्र अकबरला राग आला. जवळजवळ अर्धा तास तो दूध ढवळत होता. अकबर म्हणाला, अरे बाळा, मी तुला दूध पिण्यासाठी दिलेलं आहे, ढवळण्यासाठी नाही. त्यावेळेस तो मुलगा हुशार होता, चातुर्य होतं त्याच्याकडे. तो म्हणाला की मी ह्याच्यामध्ये तूप शोधत आहे. तूप कुठे आहे हे मी बघत आहे. त्यावेळेस अकबरने आपल्या डोक्याला हात लावला आणि अकबर म्हणाला, अरे बाळा, तुला काही कळतं का नाही? हे दुधामध्ये तूप कधीही दिसत नाही. आधी दुधाला विरजण लावावं लागतं, मग दही होतं, मग त्याचं ताक बनवावं लागतं, मग ढवळावं लागतं, मग लोणी तयार होतं, मग ते कडवावं लागतं, मग तूप तयार होतं. असं तूप थोडंच दिसतंय आणि असं तूप थोडंच येतंय. त्यावेळेस मग तो मुलगा म्हणाला, अकबर राजा, मीही तुम्हाला तेच सांगत आहे की देव हा असा दिसत नाही. देव हा चराचरामध्ये आहे, सृष्टीमध्ये आहे. देव कोणालाही कसाही दिसत नाही. त्यासाठी शुद्ध भाव लागतो आणि अंतकरणातून त्याचे संकेत आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि त्याच्यातूनच आपल्याला परब्रह्म ईश्वराने माझ्या मनातलं ओळखलं आहे. याच्यावरूनच देव कोठे आहे, काय करतो हे आपल्याला दिसत असतंय. या एका प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलं. त्यावेळेस अकबरलाही खूप आनंद झाला आणि अकबर म्हणाला, बरं ठीक आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे. देव कोठे राहतोय? त्यावेळेस तो मुलगा म्हणाला, देव सृष्टीमध्ये सगळीकडे आहे. आज तुमच्या आमच्यातही देवच आहे. तुमच्या हृदयात देव आहे, माझ्या हृदयात देव आहे, माझ्या बाबांच्या हृदयात देव आहे. या सर्व राजदरबारात जे बसल्यात त्यांच्या सर्वांच्या हृदयात देव आहे. वनस्पतीमध्ये, प्राण्यामध्ये, सृष्टीमध्ये तो चराचरामध्ये व्यापून उरला आहे. देव नाही अशी जागाच नाही. आणि ज्या ठिकाणी तुमच्यातला हृदयातला आत्मा आणि माझ्या हृदयातला आत्मा ज्यावेळेस निघून जातो त्यावेळेस आपल्या देहामध्ये देव राहत नाही, म्हणजे आपला मृत्यू होतो. देव हा सगळ्यांच्या हृदयात आहे. म्हणूनच आपण बोलू शकतोय, चालू शकतोय, वागू शकतोय, सगळी कामं करू शकतोय, असं तो मुलगा बिरबलचा अकबरला सांगू लागला. त्यावेळेस मात्र अकबरला त्या दोन्ही प्रश्नाची उत्तरं खूप आवडली आणि त्याला जे योग्य होतं त्या पद्धतीने त्या मुलाने त्या अकबरला उत्तर दिलं. त्यावेळेस मात्र अकबरने आपल्या गळ्यातली सोन्याची चैन त्या मुलाला भेट म्हणून दिली. बघा म्हणले समर्थ, जर आपण चातुर्याने, विवेकाने अशी जर प्रश्न कोणी विचारली तर असं आपल्याला उत्तरही देता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं. आपल्याला वाटतं की आपलं दुःख, संकट, ताप, त्रास हा देव बघत नाही, पण देव आपल्या हृदयातच आहे. देवाला सगळं काही माहिती असतं. योग्य वेळाची देव वाट बघत असतो आणि योग्य वेळ आल्यावर सगळ्यांना सगळं काही परब्रह्म ईश्वर हा देतच असतो, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.